महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांनी जशी खिंड लढवली होती, तसंच मुघलांची सेना गुरु गोविंद सिंग साहेबांपर्यंत पोहोचायला नको, त्यासाठी माई भागो यांनी मुक्तसरची लढाई लढवली होती. माई भागो या अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या होत्या. त्यांनी जरी लहानपणी घोडेस्वारी, तलवार लढाई या शिकल्या होत्या, तरी त्या एक गृहिणी होत्या. आपण मागे बघितलं होतं, की गुरु गोविंद सिंगांच्या साहिबजाद्यांना कशी शहादत मिळाली होती. त्यांच्या मोठ्या 2 मुलांना लढाईमध्ये वीरगती प्राप्त झाली आणि 2 लहान मुलांना 6 आणि 9 वर्षाच्या त्यांना कसं हाल-हाल करून भिंतीत चिरडून मारलं, हे आपण बघितलं होतं. या घटनेनंतर पंजाबमध्ये मुघलांच्या विरुद्ध भयंकर रोष निर्माण झाला होता. तिथे आनंदपूर साहेबवरनं 40 लोकं असे होते, की जे गुरुजींना सोडून चालले गेले होते आणि त्यांनी गुरुजींची साथ सोडली होती. माई भागो या एका सामान्य घरातल्या गृहिणींनी या सगळ्या लोकांना चेतवलं आणि त्यांना सांगितलं, की 6 आणि 9 वर्षाच्या मुलांना या लोकांनी कसं मारलंय हे बघा आणि अशा वेळेस आपण समजा गुरूंची साथ दिली नाही, तर आपण माणूस म्हणून जगण्यातच काही अर्थ नाहीये. आणि माई भागो यांनी एक सैन्याचं नेतृत्व करत त्या गुरु गोविंद सिंगांच्या जवळ गेल्या. मुघल सैन्य हे गुरूंचा पाठलाग करत होते. मुक्तसर इथे लढाई झाली. गुरु गोविंद सिंग थोड्याशा लांब एका टेकडीवरती काही सैन्याबरोबर थांबले होते. माई भागोंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एका घनदाट जंगलामध्ये भटिंड्याजवळ ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये अनेक शीख योद्ध्यांना वीरगती प्राप्त झाली. पण त्यांनी मुघल सैन्याला सळो की पळो केलं. कमी संख्या असूनही त्यांनी मुघल सैन्याला गुरूंच्या पाठी जाऊ दिलं नाही आणि शेवटी मुघल सैन्याला परत मागे फिरावं लागलं. गुरु गोविंद सिंग साहेब लढाई थांबल्यावर जेव्हा वापस आले आणि त्यांनी बघितलं, की एक वीरांगना अशा प्रकारे लढली, तेव्हा त्यांनी त्याचं खूप कौतुक केलं. ते 40 लोकं जे एकेकाळी त्यांना सोडून गेले होते, त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना वीरगती तिथे प्राप्त झाली होती. गुरूंनी त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला. त्यातलं कोणी जिवंत होतं त्यांना शेवटची इच्छा विचारली. त्यांनी सांगितलं, की आम्हाला मुक्त व्हायचंय. गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला, की आता तुम्ही मुक्त व्हाल म्हणून त्या जागेचं नाव मुक्तसर असं पडलं. पुढे या माई भागोंनी स्वतःचं आयुष्य जे आहे स्वतःला समर्पित केलं गुरु गोविंद सिंगांच्या चरणी आणि मग त्यांच्याबरोबर त्या नांदेडला पण आल्या. इथे पण त्यांची सेवा केली. पुढे गुरु गोविंद सिंगांच्या मृत्यूनंतर त्या कर्नाटकामध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी अध्यात्माच्या वाटेवरती शेवटचे दिवस घालवले. सामान्य कुटुंबातनं आलेल्या स्त्रिया, एक गृहिणी लढवय्या लोकांना उद्युक्त करते आपल्या गुरूंची साथ देण्यासाठी आणि तिथे जाऊन युद्धाचं नेतृत्व करू शकतो. अशा होत्या आपल्या भारतीय स्त्रिया. अपराजितामध्ये अजून अशा अनेक स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे. सो पुढच्या अपराजितेबद्दल, पुढच्या वीरांगनेबद्दल नेक्स्ट भागात बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.